सगळे नेते येतात, सगळं होतं, पण निर्णय काही होत नाही. फक्त आमच्या तोंडाला पानं पुसली जातात. ही मोठी शोकांतिका आहे की जसं तुम्ही नागरिकांना पण फसवताय तसं महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे कुठंतरी गणेश मंडळांना फसवत असल्याचं यातनं स्पष्ट होते. आणि उत्सव हा मागच्या वर्षी व्यवस्थित झाला आणि यंदाच्या वर्षीच का निर्बंध आले, हे कुठून आले, काय आले? म्हणजे ही अराजकता माजवण्याचं प्रशासनामार्फत चालू आहे का? आगामी गणेश उत्सव अर्थात राज्य महोत्सव कशा पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आज पुणे महापालिकेमध्ये एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीला शहरातील प्रमुख मंडळाचे, त्याचबरोबर उपनगरातील मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, त्याचबरोबर प्रशासनातील सर्व उच्च अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये सुरुवातीला याची गणेशाची आरती करून सुरुवात झाली आणि पहिलाच प्रश्न पर्यावरणवादी लोकांनी विचारला की ढोल ताशांचा आवाज हा डीजे पेक्षा जास्त होतो. त्यावेळेस सर्व मंडळ कडाडून त्या व्यक्तीच्या अंगावरती गेली. त्यानंतर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र या बैठकीमध्ये आज निर्णय झाला नाही. 2-2.5 तास बैठक झाली. बैठकीमध्ये काय झालं की जे मंडळ मिरवणुका काढतं त्या मिरवणुकीमध्ये फांद्या असतील, रस्त्यावरच्या केबल्स असतील, या कुठेतरी हटवल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी ड्रग मुक्तीचा जो काही नारा दिलाय त्याचे देखील मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती जाहिरातबाजी करावी लागेल आणि आपल्याला व्यसनमुक्तीचा विडा हा उचलावा लागेल. तिसऱ्यांदा काय झालं, जे खड्डे आहेत शहरामध्ये, प्रचंड खड्डे पडलेले आहेत, रोज अपघात होत आहेत, प्राण जात आहेत, ते कुठेतरी होऊ नये. कारण मुंबईची घटना ही ताजीच आहे. गणरायाच्या आगमन मिरवणुकीलाच कार्यकर्त्याचा, अध्यक्षाचा मृत्यू होतो. अशा पुण्यात घटना घडू नये. तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये डिजिटल मॅपिंग झालं पाहिजे, गर्दीचं नियंत्रण झालं पाहिजे. पूर्व भागातील मंडळांना अर्थात शिवाजी रोड, दगडूशेठच्या पलीकडे अनेक मंडळ जे आहेत ते चांगले चांगले देखावे सादर करतात, मात्र पुणेकर असतील, गणेश उत्सवाचे बघणारे प्रेक्षक असतील त्याकडे पाठ फिरवतात. तो देखील पूर्व मंडळांचा रोष होता, त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आजची जी बैठक होती ती बैठक एकाच ह्याच्यामध्ये फिरली की डीजे बंद, त्यापेक्षा डीजेवरती निर्बंध आणलेले आहेत. पुण्यातल्या मंडळांनी प्लाझ्मा असेल, लेझर लाईट असेल आम्ही वापरणार नाही असं एका आवाजात सांगितलं, त्याला सर्वांनी सहमती दर्शवली. मात्र जे डीजेवरती बंदी आणलेली आहे त्याच्यावरती कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळं कार्यकर्ता हा निराश होऊन परतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी 24 तास 28 तास अल्टिमेट देखील दिलेला आहे. मंडळं आमची निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत असं देखील त्यांनी थेट पालिकेमध्ये इशारा देखील दिलेला आहे. आणि आज तर बैठक झाली, निर्णय काही झाला नाही. निर्णय काहीच झाला नाही. हे काय आमच्यासाठी नवीन नाही. गेल्या वर्षी असंच सगळे मीटिंग झाल्या, प्रोटोकॉलप्रमाणे सगळे अधिकारी येतात, सगळे नेते येतात, सगळं होतं, पण निर्णय काही होत नाही. फक्त आमच्या तोंडाला पानं पुसली जातात. ही मोठी शोकांतिका आहे. पण कार्यकर्ता म्हटलं की त्याला संघर्ष येतोच आणि आमचा संघर्ष कायमच राहणार आहे. आता उद्यापर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे की जो काय तो तुमचा निर्णय आहे तो आम्हाला सांगा. तो जर आमच्यासारखा आम्हाला जसा पाहिजे तसा निर्णय असेल. आमचा निर्णय एवढाच आहे की पुणे शहरात आम्ही जे लेझर लाईट्स आहेत, जो प्लाझ्मा स्पीकर आहेत की ज्याच्यामुळं खरंच त्रास होतो लोकांना, तो आम्ही अजिबात लावणार नाही आणि आम्ही लावतही नव्हतो. काही मंडळांमुळं सगळ्या मंडळांवरती तो शिक्का मारण्यात आलेला आहे. पण आमची जी मागणी आहे की डीजे साऊंड, आणि डीजे साऊंड तसं पाहिलं तर दहीहंडीला वाजतो किती 2 ते 3 तास, गणेशोत्सवाला राखतो किती फक्त रात्र, की ज्यांना त्रास होत आहे ते जर त्या त्रासाचा भाऊ करत असतील तर त्याची किंमत या मंडळांना का मोजावी लागते. आणि मंडळ म्हणजे एक फॅमिली असते की जी वर्षभर कार्यरत असते. आपल्या हातात काय मगाशी दाखवत होतो पालिकेमध्ये पण तुम्ही, ही पुणे महानगरपालिकेची 2015ला मंडप धोरणच्या बाबतीत बनवलेली नियमावली, जी महाराष्ट्रामध्ये एकमेव नियमावली आहे की ती मंडप धोरणाच्या बाबतीत बनवलेली आहे. 2019ला प्रमाणे 2022 याप्रमाणे 5 वर्षाकरता पुणे महानगरपालिकेने जेवढ्या परवानग्या आहेत तेवढ्या ह्या ग्राह्य केल्याचं डिक्लेअर केलं होतं. हे लेखी रेकॉर्ड हे आमच्याकडे आपण बघायला गेलो तर ह्यांनी हे घोषित केलं होतं की ह्या 2027पर्यंत परवानग्या ग्राह्य आहेत. मग वारंवार गणेश मंडळं असतील, दहीहंडी मंडळं असतील, यांना ह्या परवानग्या कशासाठी मागायला पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल हे मागतात. आणि दुसरा ठराव म्हणजे पुणे महानगरपालिकेने केला होता की जाहिरात आणि रनिंग मंडप या बॉक्स कमानीत ह्याचं कुठलंही शुल्क आकारणार नाही, हे माफ केलं जाणार. पण आत्ता आपण बघतो गेल्या वर्षी काही मंडळांना शुल्काच्या बाबतीत नोटिसा देण्यात आल्या.
ह्या नोटिसा कशा करता देण्यात आल्या? जर तुमचा ठराव झाला, हे झालं, मग हे मान्य नाही का महानगरपालिकेला? कशा करता मंडळांवर दाखल करताय? मग ही जर मागणी गणेश उत्सव मंडळाची असेल, जर तुमच्या परवानग्या झाल्या असेल, म्हणजे ह्याचा अर्थ की जसं तुम्ही नागरिकांना पण फसवताय तसं महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे कुठंतरी गणेश मंडळांना फसवत असल्याचं यातनं स्पष्ट होते. मी आज जी काय आम्ही आज बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये सर्वस्वी निर्णय आम्ही जे काय आम्हाला घ्यायचे आहेत ते आम्ही ऑलरेडी सांगून आलेलो आहे. तुम्हाला फक्त हा म्हणायचं आहे किंवा नाही म्हणायचं आहे. मंडळ त्यासाठी थांबलेले आहेत. मंडळ तुम्ही दिलेले आता नियम लादणार नाही आहे, धाळा ऐकणार नाही. आम्ही खूप वर्ष ऐकले. आमचा उत्सव कमी कमी होऊन संपायला आलेला आहे. आमचा उत्सव आता आम्हालाच वाचवायला लागणार आहे गणेश मंडळांना. तर आम्ही सांगितलेलं आहे जर उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला काही व्यवस्थित पॉझिटिव्ह निर्णय नाही आला तर आम्ही आमचे पुढचे निर्णय घ्यायला सगळे मोकळे आहोत. आम्ही कुठल्याही नेत्याच्या आम्ही कुठल्याही साहेबाच्या दारात जाणार नाही. आम्ही आमचे निर्णय घेऊ. आमची मागणी एवढीच आहे की आत्ता अचानक येऊन कोणीही आमच्या उत्सवावर निर्बंध लादू शकत नाही, ही आमची मागणी आहे. आणि उत्सव हा मागच्या वर्षी व्यवस्थित झाला आणि यंदाच्या वर्षीच का निर्बंध आले, हे कुठून आले, काय आले, म्हणजे ही अराजकता माजवण्याचं प्रशासनामार्फत चालू आहे का? तर त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना उत्सव साजरा करायचा का या अराजकतेला तोंड द्यायचं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोलापूर शहराने गेल्या वर्षी डीजे आणि निर्बंधमुक्त केला, पण डीजे मुक्त पण केला. ओके, लाईट नाही वापरले, डीजे नाही वापरला, पारंपरिक खेळ याने तो गणेशोत्सव साजरा केला. पुणे शहरामध्ये असं होऊ शकतं? नक्कीच होऊ शकेल. अहो रात्रभर चालणारा उत्सव 12वर आला, 10वर आला, पण हे निर्बंध लादून नाही. पुणेकर हा सुज्ञ आहे, सार्वजनिक कार्यकर्ता आणि सार्वजनिक मंडळात काम करणारा हा कार्यकर्ता सुज्ञ आहे. तो या गोष्टीवर निश्चितच विचार करेल. पण तुम्ही जर निर्बंध लादणार असाल, बंदी जर आमच्यावर लादणार असाल तर ती आम्हाला मान्य नाही. पुणेकर ही बंदी सहन करणार नाही. खरं तर डीजेचा दणदणाट असेल किंवा ढोल ताशांचा निनाद असेल, त्या सर्वांचा त्रास पुणेकरांना होतोय. मात्र उत्सव हा जगभर आहे आणि जगभरातील प्रेक्षक पाहण्यासाठी हा पुण्याचा गणेश उत्सव पाहायला येतात पुण्यामध्ये. त्याच्यामुळे आता पालिका काय निर्णय घेत आहे, पोलीस प्रशासन कशा पद्धतीने मंडळांना सामोरं जाते, कारण डीजे बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर दहीहंडीचा देखील निर्णय आहे. काही मंडळं म्हणतात की आम्ही डीजे मुक्त दहीहंडी उत्सव साजरा करू, तर काही मंडळं म्हणतात की आम्हाला 365 दिवसातील 3-4 दिवस असतात त्यावेळेस डीजे वाजवल्याची परवानगी देण्यात यावी. आमच्या सणांवरती कोणत्याही प्रकारची बंधनं आणू नका. त्यामुळे सुदणे पुणेकर, इथली मंडळं, पालिका, प्रशासन काय निर्णय घेतं यापेक्षा एक माणूस म्हणून खरंच या गोष्टी योग्य आहेत का? डीजेवरती बंधनं ही आवाजावरती मर्यादा ठेवावी हे ज्याचं त्यांनी पाहावं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल समी, प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.